जळगाव जिल्ह्यात फेसपूर नावी येथील पीडित महिलेवर झालेल्या अत्याचाराची पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा रेड्डी साहेब यांनी दखल घेतली व फैजपूर येथील पोलीस निरीक्षक यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असता आता फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी आरोपीला फाशीची शिक्षा देणार का? कारण ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम त्या दिवशी महिलेसंग असले चाळे करणे व चुकीचे फोटो काढून व्हायरल करणे, तिचा बलात्कार करणे, अशा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेच। या मागणीसाठी आज भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष साहेबराव बाबर तसेच संजय शिंदे, राजू सर, विजय शिंदे, हरीश बागुल, विशाल बागुल, दादू महाजन, जगन माळवे, रघुनाथ माळवे तसेच समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक यांना भेट देऊन झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला। तसेच त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याच्यासाठी लवकरात लवकर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातला समाज बांधव रस्त्यावर उतरायचं। तसेच महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्याला भटक्या मुक्त जाती समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्याचे आयोजित केला आहे। तरी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत नावी येथील एका भटक्या विमुक्त जाती जमातीच्या महिलेवर झालेला अतिप्रसंग याची महिला अध्यक्ष रंजनाताई साहेबराव बागुल जाहीर निषेध करते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.